Good morning, dear students. This is Professor Chauhan Chakradhar. I welcome all of you in my YouTube channel Let's Learn English. मित्रांनो, इयत्ता 12वीमधील 2.1 युनिट 2 मधली पहिली जी कविता आहे द सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेचे जे कवी आहेत वॉल्ट विटमन यांच्याविषयी इंट्रोडक्शन यांचा परिचय मी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. Walt Whitman was born in 1819 and died in 1892. 1819ला वॉल्ट विटमन यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू 1892 या वर्षी झाला. ही वॉज ॲन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. ते एक ख्यातनाम नामवंत असे कवी आहेत, निबंधकार आहेत आणि त्यासोबतच त्यांनी जर्नलिस्ट म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. वॉल्ट विटमन हे फ्री वर्स मुक्त छंदाचे जनक म्हणून अमेरिकेमध्ये त्यांना मान्यता तशी मिळालेली आहे. ही इज द फादर ऑफ फ्री वर्स. बऱ्याचदा त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं सुद्धा म्हटलं जातं. ही ग्रू up in Hamilton in a family with difficult economic status. आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या एका हमिंग्टनमधील एका कुटुंबामध्ये वॉल्ट विटमन यांचा जन्म झाला होता. पहिल्यापासूनच त्यांना आर्थिक चणचण होती. एक साधारण कुटुंब त्यांचं होतं. त्यांचं मेजर वर्क कोणतं आहे हे आता बघूया. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. 1855 साली त्यांचं जे मोठं कार्य आहे, जे काही प्रसिद्ध असं कार्य, त्याला आपण लीव्ज ऑफ ग्रास या नावाचं जे कार्य आहे, कविता संग्रह आहे, तो 1855ला पब्लिश झालेला आहे. आणि त्यांची जी कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन, ही अब्राहम लिंकन यांच्या डेथनंतर त्यांच्या जीवनावर आधारित लिहिलेली आहे. अब्राहम लिंकन त्यांना एक मानवंदना म्हणून ही कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता लिहिलेली आहे. आता ही जी पोएम आहे द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही लिव्ज ऑफ ग्रासचा एक सेक्शन थोडासा भाग घेतलेला आहे. आणि लिव्ज ऑफ ग्रासमध्ये आपण बघू शकतो की लिव्ज ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. स्वची जागृती जे म्हणतो आपण, सेल्फ अवेअरनेस, ते आपल्याला लिव्ज ऑफ ग्रासमधल्या कवितांमध्ये बघायला मिळतं. त्यासोबतच फ्री विल, मुक्तपणे आयुष्य जगणं, आणि हृदयाची कोमलता, टेंडरनेस ऑफ हार्ट, इतरांविषयी प्रेम वाटणं, ह्या सगळ्या प्रकारच्या भावना लिव्ज ऑफ ग्रासमध्ये ज्या कविता आहेत त्यांच्यामध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. आता यावरून आपल्याला काय लक्षात येतं की आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे, या जीवनाच्या प्रवासामध्ये एक वेगळी परीक्षा आपल्याला द्यावी लागते. त्याला म्हणतात टेस्ट ऑफ विजडम. आपल्या ज्ञानाविषयी, आपल्या माहितीविषयी वेगवेगळ्या परीक्षा आपण शाळांमधून, कॉलेजेसमधून, विद्यापीठांमधून देत असतो. परंतु आपल्या जीवनाचा जो काही प्रवास आहे, जीवनाची जी काही जर्नी आहे, तिथं आपल्याला एक वेगळी शहाणपणाची परीक्षा द्यावी लागते. हे शहाणपण कुठल्या विद्यापीठामध्ये, कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला शिकवलं जात नाही. तर ते शहाणपण हे आपल्याला अनुभवामधून कळतं आणि त्याची परीक्षा ही जीवनामध्ये आपल्याला द्यावी लागते. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. आता या पर्टिक्युलर या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलं आहे, तर काय बघा, सुरुवातीलाच सांगितलं की रोड ही अशी गोष्ट आहे की जो प्रत्येकजण वापरू शकतो. मग वेदर रिच ऑर पुअर, अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. मग ते गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्या प्रकारच्या लोकांना
एकत्र आणण्याचं काम हा रोड करत असतो. एकमेकांशी संबंध आणतो या लोकांचे. प्रत्येकाला तिथं फ्रीडम आहे रोडवर जाण्याचं. गरीब असेल श्रीमंत असेल, रोड असं म्हणत नाही की मी श्रीमंतांनाच माझ्यावरून जाऊ देणार, गरिबांना जाऊ देणार नाही असं म्हणणार नाही. तर तिथं सगळेच सारखे असतात रोडवर. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. रोड काय सिग्निफाय करतो, तर रोड सिग्निफाय करतो मोबिलिटी, म्हणजे मोबाईल होणं, सतत स्वतःमध्ये बदल घडवणं, नवनवीन बदल स्वीकारणं. जसं की आपण म्हणतो की एखादं पाण्याचं डबकं असेल तर त्याच्यातलं पाणी घाण असतं, पण जी काही वाहती नदी असते, जी काही मोबाईल असते, मोबिलिटी असते तिच्यामध्ये, तिचं पाणी मात्र स्वच्छ असतं. आणि माणसाचं जीवनसुद्धा नदीसारखं वाहतं प्रवाही असलं पाहिजे तर ते चांगलं असतं. पण डबक्यासारखं जर एकाच ठिकाणी आपण साचून राहिलं तर मात्र त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा खरा आनंद, खरं निर्मळ जीवन आपल्याला जगता येणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये सुद्धा मोबिलिटी असली पाहिजे. आता या कवितेमध्ये जो रोड सांगितला आहे तो म्हणजे खरोखरचा रोड तर आहेच आहे, पण त्यासोबतच जीवनामध्ये जे काही आपल्याला मार्ग निवडायचा आहे तो सुद्धा याच्यामध्ये सांगितलेला आहे. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेइंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग, ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. माणसांविषयी बोलत असताना, ठिकाणांविषयी बोलत असताना वॉल्ट व्हिटमन यांनी एका गोष्टीचा साफ विरोध केलेला आहे की एकाच ठिकाणी तुम्ही आयुष्य काढणं, एकाच ठिकाणी राहणं, एकाच गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये तुम्ही आयुष्यभर राहणं, याला वॉल्ट व्हिटमन यांचा विरोध आहे. त्याचं कारण असं आहे की एकाच ठिकाणी जेव्हा तुम्ही राहता तेव्हा तुमचं आयुष्य एखाद्या पाणी साचलेल्या डबक्यासारखं बनतं. ते प्रवाही होत नाही. कधीतरी प्रवास केला पाहिजे, कधीतरी नव्या ठिकाणी गेलं पाहिजे, कधीतरी सहलीला गेलं पाहिजे, कधीतरी कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर पडलं पाहिजे, तर आपलं आयुष्य प्रवाही होऊ शकतं, आयुष्य निर्मळ होऊ शकतं, नदीसारखं चांगलं स्वच्छ होऊ शकतं आणि नवनवीन अनुभव येऊन आपण आपल्या आयुष्याला समृद्ध करू शकतो. मान्य आहे तुम्ही जेव्हा एका ठिकाणी राहता तेव्हा तिथं सगळ्यांचा परिचय असतो, सगळ्यांच्या ओळखी असतात, त्याच्यामुळे आयुष्य सुकर बनतं, सोपं बनतं. पण नेहमीच आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणं हे सुद्धा योग्य नाही आहे. आयुष्यामधलं खरं थ्रिल हे प्रवास करण्यामध्ये आहे, जर्नी करण्यामध्ये आहे. खरे चॅलेंजेस हे प्रवासामध्ये असतात आणि नवीन गोष्टी आपल्याला नक्कीच शिकायला मिळतात. अशी या द सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेची प्रस्तावना थोडक्यात आहे मित्रांनो. अपेक्षा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. टेक केअर.